काय म्हणतात, त्यांचं त्यांचं दास व्हा. पण मान्य झालं तुकोबा इथपर्यंत सुद्धा आम्ही त्यांचं दास होऊ, मामाच्या दरबारात आल्यानंतर त्यांचं चाकर होऊ. एकदा का मामांचं दास झालो त्याच्या पुढे आम्हाला फायदा काय होईल? मामांचं दास झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये फायदा काय? तुकोबाराय सांगतात, मामा देतात काय देतात तर तुमचे आसच उरू देत नाही. पुढे आस उरे ना. मामांचं दास झाल्यानंतर पुढे आस उरत नाही. आस म्हणजे काय तर इच्छा उरत नाही. काय इच्छा उरत नाही का तर माझे बाळ मामा काय कमीच पडू देत नाहीत म्हणून इच्छा उरत नाही. बर आता इथं सुद्धा प्रश्न असा पडला, कमी पडू देत नाहीत म्हणजे नेमकं करतात काय? कमी पडू देत नाहीत म्हणजे काय करतात? सगळ्या गोष्टी पुरवतात. काय म्हणजे बाकीच्या नाही बघ का, एरवित्य अजिबात नाही. कुठली गोष्ट जी सोबत येते ती माझी मामा तुम्हा आम्हाला देत असते म्हणजे जीवनाचा उद्धार. मामा तुमच्या आमच्यावरती कृपा करतात. कृपा करत असताना कृपा दान केले संती कल्पांती ही सरीना. जर त्यांचं दास झालो तर माझे बाळूमामा तुमच्या आमच्यावरती कृपा करतात. मग मामांची एकदा का कृपा झाली की तुकोबराय सांगतात कल्पांती ही सरीना. कधीच एवढी कृपा माझे बाळूमामा तुमच्या आमच्यावरती करतात. म्हणून या मामांच्या दरबारात आल्यानंतर मामांचं दास व्हा. बर मामांची जर तुम्ही सेवा करत असाल किंवा ज्ञानोबराय तुकोबरायांची सेवा करत असाल, तुकोबराय सांगतात बाबा हो तुम्ही संतांच्या दरबारात आलात ना, माझ्या मामांची सेवा करताय ना, तीच पांडुरंगाची सेवा आहे. आणि तुम्ही पांडुरंगाची सेवा कराल ना तीच मामाची सेवा आहे. आणि मेढी माऊलीची सेवा तीच मामाची सेवा आणि मामाची सेवा तीच पांडुरंगाची सेवा. कुठलीही सेवा करा देवापाशी पोहोचते, कुठलीही सेवा करा संतांपाशी पोहोचते. आणि मुळात देवाला आवडते ती म्हणजे संतांची सेवा. अभंगाचा श्रावावर संत सेवा हेची देवा उत्तम. देवाला आवडते ती म्हणजे संतांची सेवा. असो अभंगाचा काहीशे अर्थाचा अभंग आहे, चुकीचा असेल त्या अल्पबुद्धीचे दोष. जसा बुद्धीला सुचेल तसा मी अभंगाचा भावार्थ सांगितला. नियोजन प्रायोजन स्मरणात ज्ञाते श्री संत सद्गुरु बाळूमामा देवालय आदमापूर बघा क्रमांक 4 या असणाऱ्या पावन आणि पवित्र या मेडद गावामध्ये या शिंगाडी वस्तीवरती माझ्या बाळूमामांचा बघा क्रमांक 4 वसलेला आहे. आणि त्याचा असणारा हा 4था दिवस, बरोबर ना? आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा संयोजक नियोजक ग्रामस्थ मंडळी तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार आमच्या असणाऱ्या संजीवनी ताई असतील, त्यानंतर आमचे शिंगाडी महाराज असतील, यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आली. सेवेसाठी उपस्थित तुम्ही सर्वच महिला वर्ग असाल, इकडे पुरुष वर्ग आहेत, आलेले सर्वच बाळूमामांचे निष्ठावंत भक्त असतील. इकडं ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्था आपल्या अमोल सरांची या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना सबंध टाळखरी मंडळी, मला कोणाची नावं ज्ञात नाहीत, माफी असावी. गायनाचार्य इकडं मार्कड महाराज आहेत, इकडं गोरड महाराज आहेत, सगळे आमचे शिंगाडी मामा आहेत. आपले आपले ठेवले महाराज ना मृदंगाचार्य ते विनिकरी बाबा तुम्ही असाल. सबंध टाळकरी मंडळी आलेले सर्वच बाळूमामा भक्त असतील. मृदंगाचार्य आमचे हर्षवर्धनजी महाराज मान या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे मोठे गुरुबंधू आहेत ते, आम्ही सोबत होतो शिक्षणाला. गोड असा मृदंग वाजवतात. त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना आलेले सर्वच भाविक भक्त तथा या बघायचे कारभारी आमचे बाळूमामा शिंगारे असतील, त्यानंतर सचिन दादा असतील, नरोटी मामा असतील, सर्व सेवकरी मंडळी, आचार्य मामा असतील त्यांच्याही चरणी दंडवत, पुजारी मामा त्यांच्याही चरणी दंडवत, कारभारी उपकारभारी सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना मेंढके मामा असतील, मेंढी माऊली चरणी दंडवत, गुरुवर्यांच्या चरणी दंडवत, माता पिता चरणी दंडवत, श्री संत सद्गुरु बाळूमामा चरणी दंडवत. वाणीला आरंभ. विठ्ठला विठ्ठला अभंग 4 चरणाचा मानवी देहाला उपदेश करणारा तथा संतांचा अधिकार, संतांचं कार्य आणि संतांच्या जीवनामध्ये लाभ व्यक्त करणारा तुकोबरायांचा अभंग. प्रस्तावनेमध्ये जर पाहाल तर शास्त्राने विश्वात 3 वर्ग पाडलेत. पहिला देवाचा, दुसरा संतांचा आणि तिसरा तो मामा सामान्य जीवाचा आहे. तुमचं आमचं थोडं बाजूला राहू द्या, तो श्राद्धाचा विषय. आज आपल्याला पाहायचं फक्त देव आणि संत. या विश्वामध्ये देवाला आणावं लागतं आणि माझे संत महात्मे स्वतःहून येत असतात. तुम्हाला माहिती आहे देवाला आणावं लागतं कशा करता तर फक्त धर्माच्या रक्षणा करता. धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन किंवा धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पारिशी भक्त जना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्टोह धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये देवाला आणावं लागतं ते देवाला आणि स्वतःहून येत असतात. ते संत असतात. स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात, त्यांना संत म्हणतात. आणि संत हे विश्वामध्ये संत असतात म्हणून ते संत असतात. कळते? संत हे विश्वामध्ये संत असतात म्हणून ते संत असतात. कळणाराला कळ.
संत होणं सोपं नाही का तुका म्हणे संत सोशी जगाची अगात संत होणं सोपं नाही संत स्वतःच्या मर्जीने येत असतात येताना येतो म्हणतात आलो म्हणे